मेळ्यामध्ये सध्या मोदी दाखल झालेले आहेत आणि ते आता शाही स्नानासाठी निघालेले आहेत। त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सुद्धा आहेत। थोडाच वेळात मोदी इथे शाही स्नान करणार आहे। प्रयागराज संगमावर सध्या बोटीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी निघालेले आहेत। त्यांच्यासोबत त्यांच्या सुरक्षेचा हा ताफा सुद्धा आहे। महाकुंभ 2025 यासाठी खरं तर अनेक लाखो भाविक इथे येत आहेत, स्नान करतायत आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे आलेले आहेत शाही स्नानासाठी। याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा इथे येऊन गेलेले आहेत। महाकुंभ मेळ्यामध्ये सध्या पंतप्रधान मोदी दाखल झालेत। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, काय अधिकची माहिती आहे? अगदी बरोबर आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रणिता प्रयागराजमध्ये दाखल झाले। त्यांच्यासोबत योगी आदित्यनाथ देखील आहेत। आपण व्हिज्युअल्समध्ये पाहू शकतो। खरं तर विरोधी पक्षांकडून देखील पंतप्रधान मोदी हे दाखल झालेत। आज संसदेच्या अधिवेशनाला सुट्टी देखील आहे आणि गंगा नदीच्या पाण्यामध्ये योगी आदित्यनाथ सिक्युरिटी गार्ड्स आहेत आणि पंतप्रधान मोदी हे दाखल झालेत। थोड्याच वेळात ते शाही स्नान करणार आहेत। येत्या महाशिवरात्रीपर्यंत हे प्रयागराजचा जो महाकुंभ मेळा आहे हा चालणार आहे आपल्याला माहित आहे। आणि यापूर्वी अनेक नेते जाऊन आले आहेत। जी दुर्घटना झाली होती त्या दुर्घटनेचे पडसाद देखील संसदेमध्ये उमटलेले होते। विरोधी पक्षांनी मागणी केली होती त्यावर चर्चा व्हावी, मात्र सत्ताधाऱ्यांनी त्यांना उत्तर दिलेलं होतं आणि त्यानंतर आज पंतप्रधान मोदी हे प्रयागराजमध्ये दाखल झालेत। आजची जर संख्या पाहिली तर ती प्रचंड कमी आहे, त्यामुळं पंतप्रधान त्या ठिकाणी दाखल झालेत असं म्हणता येईल। कारण महाशिवरात्री असेल किंवा इतर जे मुहूर्त होते त्या वेळेला भाविकांची मोठी गर्दी होती, मात्र आज गर्दी जास्त पाहायला मिळत नाही। आणि महत्वाचं म्हणजे सोबत त्यांच्या योगी आदित्यनाथ आहेत, ते सगळी माहिती देखील देत आहेत आणि कशा पद्धतीने सगळी व्यवस्था केली आहे हे देखील सगळं जाणून घेत आहेत। काठावर खरं तर इतर जो जनसमुदाय आहे तो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। अगदी संदीप, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार।